आणि माझ्या नावावर कहा से आते हैं ऐसे लोग नक्की लाईक करा शेअर करा. तर राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. त्याचं नाव आहे सॅम ब्लॉग 70. तर मंडळी, तुम्ही आता बघितलं असेल, आज आम्ही चाललोय, मलाच माहिती नाही कुठे चाललोय, कारण आजचा हा ब्लॉग नो प्लॅन ब्लॉग आहे. आम्ही काहीच प्लॅनिंग केलं नाही आहे. आता मित्राचा फोन आला की आपल्याला जायचं ब्लॉग करायला. कुठं काय सांगितलं नाही आहे. मला म्हटलं घरी प्लॅन करू, मग कुठेतरी जाऊ. तर मी आता चाललोय मित्राकडं. मित्र म्हणजे आपली लैला प्रतीककडं. तर पुढं काय होतंय नक्की बघा. हा ब्लॉग पण फुल एन्जॉयफुल असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर जाऊया. तर आता आपण चाललोय, आपली पार्टनर जाऊयात. थांबल्यात. भावानं सेल्फी स्टँड आणले व्हिडिओ काढायला. भावा सर मस्ती. स्कॅम झालाय. आल्या कार्यकर्ता आल्यात पेट्रोल टाकाय, आणि कार्यकर्त्यांच्याकडे ऑनलाईन पैसे आणि पंपावरती ऑनलाईन चालत नाही. अरे हसेंगे लोग. खिशाच्या मागणं 500 काढल्यात. आम्ही कुठं चाललोय आम्हालाच माहिती नाही. आम्हाला न्यायला लागल्यात चला पुढे म्हणून. कुठं चाललोय आम्हालाच माहिती नाही. मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं. तर मंडळी, आम्ही आता सहज फिरत आलोय काळामवाडीवरती. आमच्या गावापासून काळामवाडी धरण जवळ आहे. आम्ही असंच फिरत आता आलोय काळामवाडीकडे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. एवढी ब्युटी आहे, एवढं भर ऊन आहे. एवढ्या उन्हात सुद्धा आपली राधानगरी एकदम हिरवी आहे. बघू शकता क्लायमेट. तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. Wanneer de zon de zachtheid van de maan begrijpt, duikt er een geheel nieuwe weg voor ons op. कायच प्लॅन केलेलं नव्हतं की आपल्याला कुठं जायचं आहे, काय जायचं आहे. मला प्रत्येकचा फोन आलेला की आपल्याला बाहेर कुठेतरी जायचं आहे, कंटाळाला, चल म्हटलं आलो. नाही आल्यावरती प्रत्येक म्हटला की आपण जाऊयात राधानगरी रोडला. आता मित्र आमच्या गेलेत पुढं, फराळे कारखाना म्हणून आहे, तिकडे थोडंसं काम आहे त्यांचं, तिकडे गेलं. आणि आम्ही दोघं इथे थांबलोय रस्त्यावरती. अजून काही ठरलेलं नाही आहे की कुठं जायचं आहे, काय जायचं आहे. आता इथपर्यंत आलोय. खरं पुढं काय होतंय आम्हाला पण माहिती नाही आहे, त्यामुळं पुढं काय होईल हे तुम्ही पण बघा. उन्नीस 20 का फरक आहे. ऐसा मत करो मेरी जान. पगार घेऊन आलात. पगार किती पैसे काढलेस? 86,000. किती? 1,080 रुपये आलतं हो. पेट्रोल गेलं 200 रुपये. तर आपण आता बुलेट मागं वडावी. एक्स्ट्रा एडिशन गाडी आहे. मी आता चालू आहे खाली. इथं धबधबा आहे. हे आपल्या इकडे काळामोडी धरण आहे. इथं इकडं आम्ही चाललोय धबधबा बघायला. ऑफ रोडिंग विषयी चालू आहे. व्ह्यू बघू शकता धबधबा आणि काळामोडी धरण आणि ही ब्युटी काळामोडीची. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आमच्या राधानगरीला या बरोबर स्वतःला खूप नशिबवान समजतोय, कारण महाराष्ट्रात मराठीमध्ये जन्म आलाय. आणि सगळ्यात मोठं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी तालुक्यात जन्म आला. चूक मैं तारी गो पाई. अंजलि खुशी, इतनी खुशी मुझे. अरे कहना क्या चाहते हो? पाणी बघून आम्हाला भिजू वाटायला लागले, आंघोळ करू वाटायला. पण आता मेन विषय काय,
आम्ही आलो अचानक, त्यामुळे आम्ही काय आणलेलं नाही, टॉयलेट वगैरे कायच आणलेलं नाही आहे. त्यामुळे आता मन असून पण आम्हाला पोहता येत नाही आहे. त्यामुळे आता आम्ही पुढचा काढला तरी पॉईंट बघायला चाललोय. आता पुढचा काहीतरी पॉईंट बघूयात त्या ब्लॉग. कुठं चाललोय बाळ आता? आमच्या डोंगर डोंगर गेलाय पाण्यात, आलाय धरणा म्हणून डोंगरात चालले. कंटिन्यू वारा आहे. हे तुम्हाला दिसत असली कमी आहे, पण तिकडे लोक उभा राहिला. ही लोक थोडी दिसत व्ह्यू, जिथं नजर जाईल तिथपर्यंत फक्त पाणी आणि पाणी. अचानक गाडी काढली आणि आलोय. पोवायचा प्लॅन आहे, पण आता पोवायला भीती वाटायला लागल्या. लाकूड आहे रे ते, एवढं भारी वाटायला लागले. वरती ऊन लागायला लागले, पण खाली पाण्यात मस्त पायात पायात पाय पाण्यात पाय घालून बसले. एवढं भारी वाटायला. प्रतीक चालाय जीव द्यावा. माझ्या बॉय पोवायचा कायच प्लॅन नव्हता, असं सर्च करावं गेलो. पण आता पाणी बघून त्याच्या एकतरी पाण्यात उडी मारवायला आला. त्यामुळे आता चाललोय पोवायला. पाणी वगैरे काय आणलेलं नाही आहे. तो जाणार पाण्यात भिजणार, पहिला पुढे गेला आणि अंडरवेअर माझ्यापर्यंत बाहेर बसला. अबे मजा आएगा ना भिडो. चला पुढे घेऊन बघा. बाय बाय. एवढं भारी वाटायला बरोबर. पुढे लय खोल पाणी आहे, तेव्हा पुढे का जाणार नाही. पोहता येते आम्हाला, तरी पण आम्हाला रिस्क घ्यायची नाही. मस्त पैकी पाण्याच्या कडेला थोड्याच पाण्यात थांबणार आहे. A few moments later. तर मंडळी 2 ते 3 तास झालं आम्ही इथं थांबलोय. आणि आता घरातल्यांचा आम्हाला कॉल राहिला, कारण आम्ही घरी कोणाला सांगून आलेलो नव्हतो. आम्ही अचानक असं यायचं फिरत जायचं म्हणून आलो. आम्ही इथे येऊन थांबलो. अचानक सगळ्या गोष्टी घडल्या, त्याच्यामुळे आता घरातल्यांचा फोन आला. त्यामुळे घराकडे जायला पाहिजे. घरात गेल्यानंतर आता महाआरती होणार आहे माझी. लय मोठा शॉट झालता, सगळे भिवून कार झालता. आता बुलेटची किल्ली कार्यकर्त्यानं टाकलेली खाली. आता गाडी माझ्या नावावर. आता किल्ली घेऊन आले दोघ जण वरती जाऊन. आता म्हणायची शांत झाल्या. ह्यो म्हणतो कंटेंट कर, किल्ली गेल्या. किल्ली गेल्याला बघून सुचना काही तर बाटली मागायची. A few moments later. कहाँ से आती है ऐसे लोग? तर मंडळी आपण हा व्लॉग आता इथेच थांबवतोय. खूप सारी मजा, खूप साऱ्या शिव्या खाऊन आम्ही फायनली घरी चाललोय. शिवी खाण्याचं कारण म्हणजे आम्ही घरी न सांगता इकडं आलेलो आणि आता घरातल्यांचा फोन आला. आता फक्त शिव्या दिल्यात. घरात गेल्यानंतर आमची महाआरती होणार आहे, त्यामुळे घरी जाऊन का आम्ही ब्लॉगचा एंड करू शकणार नाही आहे. त्यामुळे आता आम्ही आमचा एंड होणार. त्यामुळे आम्ही आता इथंच आमचा ब्लॉग एंड करतो. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत जय बाळमामा. तर मंडळी आपला हा ब्लॉग आवडला असेल, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटा दाबा.